सर्वांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम सरकारने केलं पाहिजे। ही भूमिका तुमच्या एकनाथ शिंदेने मनात ठेवली, कारण मला जाणीव आहे, मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, एक सर्वसामान्य कुटुंबातून मी पुढे आलोय। मी देखील त्या काळात माझ्या आईची तगमग पाहिली आहे, कशी काटकसर करत होती, शाळेचे फी, दुधाचं बिल, राशनचं बिल, हे सगळं करताना पाहिलंय। आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर मी ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचे असतील तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे। आणि म्हणून लाडकी बहीण योजना आपण आणली। त्यावेळेस विरोधकांनी काऊर माजवलं, म्हणाले चुनावी जुमला, हे काय पैसे देणार नाहीत, हे 1500 रुपये आणणार कुठून, पर 1500 रुपयामध्ये काय बहिणींना, महिलांना काय भीक देतात का, विकत घेतात का, असं करतात का, तमक करतात, अमक करतात। आणि कोर्टात पण गेले, कोर्टामध्ये गेले ही योजना थांबवण्यासाठी। मी तेव्हाच निवडणुकीत सांगितलं की या दुष्ट सावत्र भावांना लक्षात ठेवा, जेव्हा हे लोक निवडणुका येतील तेव्हा लक्षात ठेवा। तुम्ही एवढं चांगलं लक्षात ठेवलं की त्यांनी या योजनेत खोडा घातला, तुम्ही त्यांना चांगला जोडा वाजवला आणि पार भुई सपाट करून टाकलं, चारी मुंड्या चित करून टाकलं। आणि या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कधीही 232 का 35 आमदार महायुतीचे कधी आले नव्हते, ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आले। अनेक इतिहास घडला, या इतिहास घडला, राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं। 2.5 वर्ष केलेली मेहनत जी होती, काम होतं, विकास होता, लोकाभिमुख योजना होत्या, कल्याणकारी योजना होत्या, माझ्या लाडक्या बहीण योजना, लाडक्या भावांना स्टायपंड योजना, युवा प्रशिक्षण योजना, ज्येष्ठांच्या योजना, शेतकऱ्यांच्या योजना, शेतकरी सन्मान योजना, 12,000 वर्षाला प्रधानमंत्री महोदय द्यायचे, 12,000 आपलं राज्य सरकार देते, 1 रुपयात पीक विमा योजना, अशा अनेक योजना सुरू केल्या। पावसामुळे होणारं, अवकाळी पावसामुळे होणारं नुकसान 16,000 कोटी रुपये 2.5 वर्षाच्या कालावधीत दिलं। आणि टोटल 45,000 कोटी रुपयांच्या योजना आपल्या महायुती सरकारने शेतकऱ्यांच्यासाठी दिल्या। आणि म्हणून शेतकरी, कष्टकरी, वारकरी, धारकरी, माझ्या महिला भगिनी, माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, या सगळ्यांना त्या योजनांमध्ये सामावून घेण्याचं काम आपण केलं। आणि विरोधक पांढरे फटाक चेहरे झाले जेव्हा, जसं लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले, लगेच म्हणाले लवकर काढून घ्या, लवकर काढून घ्या, नाही तर सरकार परत घेईल। अरे हे देणारं सरकार आहे, हे घेणारं सरकार नाही। आणि तुम्हाला मी सांगतो, या लाडक्या बहिणींची योजना जी सुरू केली आहे, या पात्र लाडक्या बहिणींची योजना कधी बंद होणार नाही। आणि म्हणून ज्या योजना आम्ही सुरू केल्या, त्या योजना आम्ही कधी म्हणणार नाही प्रिंटिंग मिस्टेक, कारण यापूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारने ज्या योजना दिल्या, वीज बिल माफ केलं म्हणून योजना दिली, निवडणूक झाल्यावर वीज बिल पाठवली। ते म्हणाले निवडणुकीतले काय सगळेच काय निर्णय पाळायचे असतात का? अरे आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो। आणि म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार, आनंदीगे साहेबांचे विचार पुढे घेऊन आपण जातोय। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय। आणि म्हणून सर्वसामान्य माणूस हा आपला आत्मा आहे, सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे, शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे, शेतकरी आपला अन्नदाता आहे, मायबाप आहे। आणि म्हणून त्यासाठी ज्या ज्या काही योजना आम्ही केल्यात त्या बिलकुल पुढे चालू राहणार।